नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आणि नवरात्र विशेष भाग चालू आहे आपला. तर आज आहे सोमवार. आपण उद्याची रांगोळी आजच बघतो आहोत. उद्याचा कलर आहे लाल कलर. तर लाल कलर हा प्रेमाचा, उत्साहाचा आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी भक्ती आणि तपश्चर्याची देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात. जसे दुर्गेचे 9 रूपं तुम्हाला माहितीच आहेत. त्यातली ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. तर आज लाल कलर असल्यामुळे आपण लाल कलरची रांगोळी काढतोय. तर नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर आणि काढायलाही पटकन होणाऱ्या आणि दिसायला सुंदर अशा 3 रांगोळ्या बघतो आहोत. तर बघू शकता आपली पहिली रांगोळी. यात आपण असा आकार काढून घेतला आयताकृती. त्यामध्ये कलश काढतोय, छोटासा कलश काढतोय. पानं वगैरे नारळ काढले वरती आणि जो कलशाचा तांब्या आहे तो पिवळ्या कलरचा काढला, जसं पितळ असतं त्याप्रमाणे, आणि त्याच्यावर एक स्वस्तिक काढले आणि बाजूने असे 2 लक्ष्मीचे पावलं काढतोय सफेद कलरमध्ये. तुम्ही ह्या तिन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करा. उद्याची रांगोळी ती आजच बघून ठेवा, म्हणजे उद्या काही गडबड होणार नाही. मध्ये एक फूल काढले दोन्ही पावलांच्या मध्ये आपण. कमेंटद्वारे मला नक्की कळवा की कशा आहे रांगोळ्या, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. शेअर करा रांगोळ्या आपल्या जास्तीत जास्त. चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब करायला विसरले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज अशा सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशा रांगोळ्या बघायला भेटणार आहेत. तर पहिली आपली रांगोळी रेडी झालेली आहे. दुसरी रांगोळी एक चौकोन काढून घेतोय. मी या 2 साईडला 2 पट्ट्या का ठेवल्या, कारण व्यवस्थित शेप येतो, म्हणजे सरळ रेष येईल एकदम ती, त्यामुळे. आणि नंतर मग जे साईडला बाजूला 2 जिथे पट्टी नाही ठेवली ते आपण नंतर त्याला सरळ करून घेऊ पट्टीच्याच मदतीने. लाल कलर पूर्ण व्यवस्थित टाकून घेतला आणि त्याला नंतर पट्टीच्या मदतीने चौकोन व्यवस्थित करून घेतला आहे. आणि चारही बाजूला असे लाल कलरने 4 मोठे मोठे टिपके काढतोय. तर लाल रंगाची ओढणी असते ते देवीला म्हणजे वाहिली जाते. ते शुभ मानलं जातं एकदम. आपण किंवा कन्यापूजन वगैरे असतो बघा, तेव्हा पण ते छोट्या मुलींना लाल कलरची छोटी छोटी चुनरी म्हणतात ते देतात. अशा पद्धतीने अशी डिझाईन करून घ्यायची बघा. टूथपिकच्या साहाय्याने त्याला आपण असं डिझाईन करून घेतोय. या रांगोळीत पण आपण एक कलश काढतोय. तुम्ही कलशाऐवजी पावलं किंवा स्वस्तिक काढू शकता, किंवा आपलं आपट्याचं पान असतं किंवा सरस्वती मातेचं जर चिन्ह असेल, स्टेन्सिल असेल तुमच्याकडे, ते पण काढलं तरी छान दिसेल. हे नारळ खाली
तांब्या काढून घेतला म्हणजे कलश काढला आणि वरती त्याच्यावर नारळ हे आंब्याची पाने. कॉर्नरला असे 3-3 टिपके काढून घ्यायचे. तर आपली आता ही दुसरी रांगोळी पण रेडी झालेली आहे. अतिशय छान दिसते रांगोळी. नक्की ट्राय करा. आणि आजच्या भागातली शेवटची रांगोळी. रांगोळी फिलरने आपण कलर टाकून घ्यायचा, अशी रिंग जर असेल तर. कलर जाड जर असेल तर असा वेळ लागतो मग रांगोळी फिलरने टाकायला. थोडी बारीकच रांगोळी पाहिजे, मग व्यवस्थित हे करता येतं. आतमध्ये पावलं काढतोय आपण. आणि माझ्याकडे बघा अशी एक डब्बी आहे, त्याला छोटंसं ते फूल आहे, जाळी आहे आतमध्ये. त्याची डिझाईन ट्राय करणार आहे. मी पण पहिल्यांदाच वापरते ती डब्बी. असे वेगवेगळे शेप भेटतात बाजारामध्ये नाही का, पावलं किंवा स्वस्तिक, शंख वेगवेगळे भेटतात. ही मी मागच्याच वर्षी दिवाळीच्या वेळेस घेतलेली, पण पहिल्यांदाच वापरते. छान वाटतं. थोडी अशी आपटायची असते ती, म्हणजे नाही का प्रेस जरा भार देऊन, म्हणजे तेव्हा ती रांगोळी पडते खाली. तर ही पण आपली रांगोळी एकदम छोटीशीच आहे, होत आलेली आहे ती पण. तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करा पुढचे रांगोळीचे कलर पण, म्हणजे आपण कलरमधल्या रांगोळ्या काढतोय ना, तर पुढच्या भाग पण चेक करा तुम्ही. आणि अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.